वडाळे तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात, शुभारंभ उपक्रमाच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह। पनवेल महानगरपालिकेने मे महिन्यात वडाळे तलावातील जलतण निर्मूलनासाठी सुरू केलेल्या शुभारंभ उपक्रमाच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी तलावाची पाहणी केली असता संपूर्ण तलाव जलपर्णीने व्यापल्याचे दिसून आले। साफसफाईसाठी केवळ एकच बोट कार्यरत असल्याने त्यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली। जलपर्णीच्या वाढीमुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती आहे। एका बोटीने साफसफाई कशी होणार, असा सवाल अरविंद म्हात्रे यांनी केला। महापौर नितीन पाटील यांनी पावसाळ्यानंतर प्रभावी साफसफाईचे आश्वासन दिले। तलावाच्या कायमस्वरूपी संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे। मी हे मान्य करतो, नागरिकांनी ज्या पाण्याच्या बाटल्या वापरलेल्या, जे आपण कोल्ड्रिंक पितो या बाटल्या टाकलेल्या आहेत, मी यासाठी पुन्हा एकदा तिथे जाऊन आलो आणि त्यासाठी आवश्यक त्या सूचना मी दिलेल्या आहेत। तिथे एक होडी ठेवलेली आहे आपण, आणि होडीद्वारे आपण त्या सर्व बाटल्या काढण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। निश्चितच ती जी वनस्पती आहे, ही वनस्पती पावसाळ्यानंतर निश्चितच कमी होताना दिसेल। पावसाळ्यात जरी ती जोमाने वाढत असली तरी पावसाळ्यानंतर मात्र त्याचा इफेक्ट हा नक्कीच दिसणार आहे। त्यामुळे वडाळे तलाव स्वच्छ करणं हे माझं प्राथमिक आणि सर्वप्रथम प्राधान्याने काम आहे, आणि ते मी निश्चितच करणार आहे। त्यावेळी ते सांगितलं तर 1 महिन्यामध्ये कसा झालेला बदल असेल, 3 महिन्यामध्ये बदल कसा असेल, आणि 6 महिन्यामध्ये जवळजवळ 80% बदल होऊन नष्ट झालेले असतील, आणि येत्या वर्षभरात हे कम्प्लिटली नष्ट होणार। परंतु आज जर तुम्ही पाहिले मे पासून तर आता माझ्या माहितीप्रमाणे 3 महिने झाले। 3 महिन्यामध्ये आज हा बदल बघा, पूर्णतः वाढलेली आहे। ते तलावाची पूर्ण नष्ट झाली, आणि इथं ते ठेवलं होतं का कंटिन्यू इथं जबलपूरवरनं जी कमिटी आली होती, त्या जबलपूरवाल्यांना आपण जे 18 लाख रुपयाचं जे काम दिलं होतं लक्षानं, त्याच्यामध्ये ते प्रयोग करणार। आम्ही त्यावेळी सांगितलं होतं का असंच प्रयोग एकदा रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग इथं केलेलं होतं, कूर या तलावामध्ये। तिथं कमळ असायचं, तिथं सुद्धा ही जलपरी वाढत होती। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।